नमस्कार, मी प्रसाद बेडेकर. जीवन न्यूज मध्ये आपलं स्वागत. एक नजर टाकूयात आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. अण्णा हजारे यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचं कौतुक. निष्कलंक मुख्यमंत्री असल्याची दिली पावती. शेवगावचे शहीद पोलीस जवान दीपक कोलते यांच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी घेतली भेट. नेवाशात मोहिनी राजाची यात्रा उत्साहात संपन्न. वाजत गाजत मूर्ती पुन्हा पाकशाळेतून मंदिरात दाखल. न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागातर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कारकिर्दीची स्तुती केली आहे. निष्कलंक मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राळेगणसिद्धीत ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते. अण्णा हजारे यांची मोदी सरकारवरील नाराजी मात्र अजूनही कायम आहे. नॉन करप्ट आणि चारित्र्य संपन्न या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केलंय. भूमी अधिग्रहण बिल कृषीप्रधान देशासाठी शोभादायक नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत असमाधानी असल्याचं त्यांनी सांगितलंय. 1-2 महिने 2.5 महिन्यानंतर एक मोठं आंदोलन दिल्लीमध्ये, एक लोकपाल लोकायुक्त, ह्या सरकारने लोकपालाचा आणि लोकायुक्ताचा कायदा केलेला असताना, राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केलेली असताना त्याची अंमलबजावणी करत नाही. सबंध देश उभा झाला ना ह्या कायद्यासाठी. सबंध देश रस्त्यावर उतरला तरी हे सरकार आंधळ होऊन वागतंय. तरी पाहिलं की सगळं देश रस्त्यावर उतरलाय, अजून त्याची अंमलबजावणी करत नाही. म्हणून लोकपाल लोकायुक्त आणि भूमी अधिग्रहण बिल हे शेतकऱ्यावर अन्याय करणारं बिल हे तुम्ही जे आणताय, कृषीप्रधान भारत देशाला हे शोभणारं नव्हे. हा देश कृषीप्रधान भारत देश आहे. त्या देशामध्ये तुम्ही शेतकऱ्यावरती अन्याय करायला लागला तर हे तुमच्या सरकारला शोभणारं नाही. येत्या 2 ते 2.5 महिन्यात लोकपाल लोकायुक्त आणि भूमी अधिग्रहण बिलासंदर्भात देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. राळेगणसिद्धी इथं उपस्थित पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या वाटचालीबाबत त्यांना प्रश्न विचारला. अण्णा हजारे यांनी अजून काही वेळ सरकारला द्यावा लागेल, एवढ्यात निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही, मात्र सरकारच्या 100 दिवसातील कामगिरीबाबत आपण समाधानी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. या सरकारची वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करत ते राज्यातील नॉन करप्ट मुख्यमंत्री आहेत, चारित्र्य संपन्न आहेत, काही चांगलं करण्याची त्यांची जिद्द आहे. असं असलं तरी केंद्र सरकारच्या कामगिरीबाबत आपण असमाधानी असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारे यांनी दिली आहे. लवकर नाहीच करणार, अजून थोडा वेळ जावा लागेल त्याला. आपण समाधानी आहात 100? हा, एक राज्याबद्दल, राज्यातले 100 दिवस, केंद्राच्या सरकारबद्दल आम्ही समाधानी नाही. पण राज्याला तर 3च महिने झालेत, पण त्यांची पावलं जे पडतायत ती योग्य दिशेने चालली आहेत असं दिसतं. आणि हा मुख्यमंत्री जे आहे तो नॉन करप्ट आहे, चारित्र्य चांगलं आहे, काही करण्याची जिज्ञासा आहे. म्हणून असं वाटतं का काहीतरी चांगलं होईल. तुम्ही समाधानी आहात 100? आत्तापर्यंत. पुढं सांगता येत नाही. जर पुढं काही असं वेगळं दिसलं तर मग आंदोलन हा पर्याय आहे त्याला. अण्णा हजारे लवकरच देशव्यापी आंदोलनाची उभारणी करणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. सामाजिक कार्यकर्ते MS सुब्बराव यांच्या वाढदिवसानिमित्त राळेगणसिद्धीत रक्तदान शिबिर घेण्यात आलं. राष्ट्रीय युवक शिबिरातील सहभागी शिबिरार्थींची यावेळी उपस्थिती होती. ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते डॉक्टर SN सुब्बाराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय युवा शिबिरात विविध राज्यातील तरुण तरुणी सहभागी झाले होते. राळेगणसिद्धी इथं या निमित्तानं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. याचं उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते झालं. डॉक्टर सुब्बाराव, नरेंद्र वडगावकर यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केलं. एकात्मता का आणि कशी राखावी याविषयी सुब्बाराव बोलले. देशात विविध भाषा असल्या तरी प्रत्येक भाषेचा आदर राखला गेला पाहिजे, एकमेकांचा आदर केला गेला पाहिजे. देश अखंड राहण्यासाठी एकमेकांची भाषा, संस्कृती आणि विविध राज्यातील लोक यांचा आदर करावा असं आवाहन त्यांनी केलं.
एकसंघ भारत निर्मितीसाठी सुब्बाराव यांनी केलेला भारत जोडो अभियानाचा प्रकल्प अतिशय स्तुत्य आहे. तरुणांमध्ये जागृती होऊन देशाविषयी प्रेम निर्माण झालं पाहिजे असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलं. या शिबिरात विविध 18 राज्यातील सहभागी तरुणांनी पारंपरिक वेशभूषा करून 18 भाषांमध्ये हम भारत की संतान है हे गाणं गायलं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. शेवगाव पोलीस ठाण्याचे शहीद शिपाई दीपक कोलते यांच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी भेट घेऊन सांत्वन केलं. शेवगावच्या पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्याचे आदेश राम शिंदे यांनी दिले. पोलीस दलात कर्तव्य बजावत असताना गुन्हेगारी टोळीच्या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस कॉन्स्टेबल दीपक कोलते यांच्या पत्नीला गृह खात्याच्या सेवेत तातडीनं सामावून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्यांच्या वारसांना उर्वरित सेवा काळातील वेतनासह सर्व सुविधांचा लाभ दिला जाईल. कोलते कुटुंबियाच्या पाठीशी शासन उभा आहे अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांनी दिली आहे. 3 फेब्रुवारी रोजी रात्री 7:50च्या दरम्यान दीपक कोलते याचा कामावर असताना, ड्युटीवर असताना हल्लेखोराच्या वतीने अंत झाला. अतिशय दुर्दैवी अंत होता. त्या अनुषंगाने मी आज इथं भेट दिली असता रात्रीच एका आरोपीला बोबडेला अटक केलेला आहे. इतर 2 आरोपी सुद्धा आता त्याच्यामध्ये निष्पन्न होणं बाकी आहे. त्याला अटक करण्याची तातडीने आवश्यकता आहे. त्यासाठी विशेष अशी पथकं नेमली. LCBला तो तपास तातडीने त्याच दिवशी मी वर्ग करायला सांगितला होता. त्यामुळे ते पथक आणि त्या संदर्भामध्ये ते दोन्ही आरोपी लवकरात लवकर अटक करण्याच्या संदर्भात आताही मी पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांना सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार ते कारवाई करतील. त्याचबरोबर हे जे कुटुंब त्या अनुसार हे झालेलं आहे त्याच्या संदर्भात शासनाच्या वतीने सर्वतोपरी त्यांना मदत करण्याचंही सांगितलेलं आहे. त्या अनुषंगाने मी आज इथं भेट दिली असता रात्रीच एका आरोपीला बोबडेला अटक केलेला आहे. इतर 2 आरोपी सुद्धा आता त्याच्यामध्ये निष्पन्न होणं बाकी आहे. त्याला अटक करण्याची तातडीने आवश्यकता आहे. त्यासाठी विशेष अशी पथकं नेमली. LCBला तपास तातडीने त्याच दिवशी मी वर्ग करायला सांगितलं होतं. त्यामुळे ते पथक आणि त्या संदर्भामध्ये ते दोन्ही आरोपी लवकरात लवकर अटक करण्याच्या संदर्भात आताही मी पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांना सूचना केलेल्या आहेत. त्यानुसार ते कारवाई करतील. त्याचबरोबर हे जे कुटुंब त्या अनुसार हे झालेलं आहे त्याच्या संदर्भात शासनाच्या वतीने सर्वतोपरी त्यांना मदत करण्याचंही सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून त्याला नोकरीत असेपर्यंत वयाची 58 वर्ष पूर्ण होईपर्यंत पूर्ण पगार देण्याच्या दृष्टिकोनातून त्याला जे जे फंड्स मिळतील ते शासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत. त्यांच्या मिसेसला सुद्धा अनुकंपा धर्तीवर जे नोकरीचा विषय आहे तो तातडीने देण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा गृह खात्याच्या माध्यमातून कार्यवाही केली आहे. शेवगाव तालुक्यातील मुंगी इथं न्यायालयाचं समन्स बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस नाईक दीपक कोलते यांची सराईत गुन्हेगारांनी धारदार शस्त्रानं वार करून निर्घुणपणे हत्या केली. त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी दुपारी गृहराज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे हे माळी बाबुळगावला गेले होते. त्यांच्या समवेत आमदार मोनिका राजळे, भाजपाचे तालुकाध्यक्ष मृत्युंजय गर्जे, माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर, ज्येष्ठ नेते अशोक चोरमले, अशोक गर्जे, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत पवार, अरुण मुंडे, संजय बडे, शिवशंकर राजळे, पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम, उपाधीक्षक DY पाटील आदी उपस्थित होते. नामदार शिंदे यांचं कोलते यांच्या घरी आगमन होताच कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. साहेब, आमच्या आईच्या हातातील काठी या गुंडांनी हिरावून घेतलीय. दीपकच्या पत्नीसह 2 मुली पोरक्या झाल्या. आम्हाला तुमची मदत नको, पण गुंडांना फासावर लटकवा असं आवाहन त्यांनी केलं. कोलते यांच्या कुटुंबियांच्या मागे गृह खातं भक्कमपणे उभं आहे. कोलते यांच्या कुटुंबियांनी पोलीस वसाहतीमध्येच राहावं. दीपक यांच्या उर्वरित सेवा काळातील वेतनासह सर्व सुविधांचा लाभ वारसांना दिला जाईल असं आश्वासन राम शिंदे यांनी दिलंय. नामदार शिंदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम आणि आमदार मोनिका राजळे यांच्या समवेत बंद खोलीत चर्चा केली. आमदार राजळे यांनी बोधेगाव परिसरात गुंडांची वाढलेली दहशत कमी व्हावी, गुन्हेगारांवर कारवाई व्हावी, जनतेला शांततेने जगता यावं यासाठी पोलिसांनी कठोर भूमिका बजवावी अशी मागणी केली आहे. आम्हाला आमच्या भावाचं ज्यावेळेस हे असं झालं त्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो आणायला. त्यावेळेस तिथल्या मॅडम पोलीस डिपार्टमेंटच्या अधिकारी त्यांनी सांगितलं की 2 दिवसात आम्ही आरोपीला तुमच्यासमोर हजर करू, पण त्यांनी काय आत्तापर्यंत काही कारवाई केली नाही. त्यामुळे आम्ही बुधवारी रस्ता रोको करण्याचा इशारा देत आहोत. पूर्वी
काय झालं त्यांनी आम्हाला काही सांगितलं नाही, पण आमचा संशय तोच आहे. त्याच्यावर हा हल्ला झालेला होता, पण त्यांनी आमच्यापासून काही गोष्टी लपवल्या, त्याच्यामुळे आम्हाला काही ते कळालेलं नाही. तरी पण त्याला हात फ्रॅक्चर असून सुद्धा त्यांनी त्याला तिकडं ड्युटीवर बोलवलं आणि असा हल्ला केला. हे आमच्यासाठी खूप वाईट झालं. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पाथर्डी. भाजपमध्ये उफाळून आलेली गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. मध्यंतरी अभय आगरकर यांनी गांधी गटाच्या पदाधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवल्यानं संतप्त झालेल्या गांधी गटाचे कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना भेटले. यावेळी जिल्हा कार्यकारिणीच बदलण्याचे संकेत दानवे यांनी दिले असल्याचं सांगण्यात आलंय. तात्विक मुद्दे सोडून मुद्द्यांवर राजकारण करणं ही भाजपाची संस्कृती नसल्यामुळं भाजपाचे प्रदेश पदाधिकारी नगर शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर यांच्यावर प्रचंड नाराज झालेत. गेल्या 3 ते 4 निवडणुकांमध्ये आगरकरांना सतत अपयश येत असल्यानं आगरकरांचं नेतृत्व अपयशी झाल्यानं गांधी गटानं प्रदेश पातळीवर ठामपणे सांगण्याची कामगिरी बजावली. यामुळे लवकरच नगर जिल्हा कार्यकारिणीमध्ये बदलाचे संकेत मिळत असल्याची माहिती खासदार दिलीप गांधी गटातील चर्चेतून पुढे आली आहे. गेल्या 40 वर्षापासून अविरतपणे भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून खासदार दिलीप गांधी काम करतात. भाजपाकडून मिळालेल्या प्रत्येक संधीचं सोनं करण्यासाठी त्यांनी अविश्रांत परिश्रम घेतले. नगरमधील पहिले भाजपाचे नगरसेवक, जिल्हा सरचिटणीस, विविध निवडणुकांचे प्रमुख प्रचारक, खासदारकी, मंत्रिपद अशा अनेक जबाबदाऱ्या खासदार गांधी यांनी समर्थपणे पार पाडल्या. दिलीप गांधी यांच्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत पक्षाला कलंकित करण्याचा एकही प्रसंग त्यांच्यावर ओढवला नाही. या सर्वाची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात आली आहे. आगरकरांनी मात्र प्रदेशला कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता परस्पर निर्णय घेतल्यानं प्रदेश पातळीवरचे नेते नाराज आहेत. गेल्या काही वर्षापासून पक्षांतर्गत गटबाजीला खतपाणी घालत पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आणण्याचं काम आगरकरांकडून होत असल्याचा आरोप गांधी समर्थक करतात. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता जिल्हा कार्यकारिणीबाबत प्रदेश काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. निवार्ट्स महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागातर्फे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. याबद्दलची अधिक माहिती त्या विभागाचे प्रमुख चंदन शिवे यांनी जीवन न्यूजला दिली. चित्रपटातील कलाकार घडवण्यासाठी आणि नगरकरांना आंतरराष्ट्रीय चित्रपट दाखवण्यासाठी आपण हा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून राबवत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अहमदनगरच्या मातीमध्ये चित्रपट निर्मितीच्या व्यावसायिक संस्कृती जोडण्याच्या हेतूनं निवार्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावरील 8व्या माहितीपट आणि लघुपट महोत्सवाचं आयोजन दिनांक 14, 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयात करण्यात आलंय. याविषयीची माहिती विभाग प्रमुख प्राध्यापक बापू चंदन शिवे यांनी दिली आहे. अहमदनगर चित्रपट महोत्सव हा मागील 3 वर्षापासून सुरू केला. हे 4थं वर्ष आहे आणि यापूर्वीपासून आम्ही माहितीपट आणि लघुपट असा महोत्सव आयोजित करत असतो. माहितीपट आणि लघुपट महोत्सवाचं हे 8वं वर्ष आहे. खरं तर या संज्ञापन अभ्यास विभाग हा सुरू झाल्यापासून हा महोत्सव आम्ही आयोजित करत असतो. न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये संज्ञापन अभ्यास विभागामध्ये माहितीपट आणि लघुपट बनवले जातात आणि हे लोकांपर्यंत पोहोचावे याच्यासाठी हा महोत्सव खऱ्या अर्थाने आम्ही सुरू केला. परंतु पुढे जाऊन आम्ही याला स्पर्धेचं स्वरूप दिलं आणि स्पर्धा म्हणून अगदी पुणे, मुंबई किंवा राज्याच्या बाहेरून शॉर्ट फिल्म आणि डॉक्युमेंटरी या स्पर्धेसाठी येत राहिल्या. मागील जे आम्ही 4 वर्षापासून अहमदनगर चित्रपट महोत्सव असं म्हणतोय त्याचं कारण असं आहे की या चित्रपट महोत्सवामध्ये आम्ही देश विदेशातील विविध आर्टिस्टिक फिल्म ज्या आहेत, त्या गाजलेल्या फिल्म आहेत, ज्या पूर्ण लांबीच्या फिल्म्स आहेत, या पण फिल्म्स आम्ही यामध्ये दाखवत असतो. याच्यामध्ये आम्ही अगदी जर्मन, अमेरिकन किंवा कोरियन फिल्म्स, जपानच्या काही फिल्म्स किंवा अगदी इराणच्या काही फिल्म, माजिदी सारख्या यांच्या डायरेक्टरच्या काही फिल्म, पाकिस्तानमधल्या काही चांगल्या फिल्म आम्ही दाखवलेल्या आहेत. याच्याशिवाय वेगवेगळ्या वयोगटासाठीच्या फिल्म्स असतात. काही माहितीपट आम्ही याच्यासाठी दाखवतो. अगदी हिरोशिमासारखा एखादा माहितीपट आम्ही याच्यामध्ये दाखवलेला आहे किंवा राम के नाम सारखी डॉक्युमेंटरी दाखवलेली आहे. असे चित्रपट आम्ही आणि माहितीपट आम्ही यामध्ये दाखवतो की ज्यांनी हे चांगले चित्रपट आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघायला आपल्याला कमी प्रमाणात मिळतात. यावर्षी सुद्धा आम्ही अशाच पद्धतीचे प्रेक्षकांना आवडतील अशा पद्धतीचे चांगले चित्रपट आणि माहितीपट निवडलेले आहेत.
चित्रपट हे केवळ मनोरंजनाचं माध्यम नसून ही एक कला आहे. या कलेला अनेक वेगवेगळ्या कलांचे प्रवाह येऊन मिळतात. याची समज बऱ्याच प्रेक्षकांना नसते. हा समज रुजवण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचं चंदन शिवे यांनी सांगितलंय. संज्ञापन विभागात महोत्सवात बनणाऱ्या अनेक लघुपटात काम करण्याची संधी नगरच्या कलाकारांना मिळते. या कौशल्याच्या जोरावर अनेकांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. भाऊ कदम, नाना मोरे, साक्षी व्यवहारे, दीपक ओहळ, भाऊ शिंदे असे अनेक कलाकार यातून घडले आहेत. बलभीम पठारे यांनी तर चित्रपटांची निर्मिती देखील केली आहे. ही चळवळ जर रुजली तर कोल्हापूर सारखे मराठी चित्रपट निर्मितीचा ओघ नगरकडे वळू शकेल. भविष्यात शहरात अनेक चित्रपट महोत्सव वेगवेगळ्या संस्था आयोजित करतील यात शंका नाही. त्यामुळे कलाकार, रसिक आणि निर्मात्यांना एक वेगळी संधी मिळेल असं त्यांनी सांगितलंय. या महोत्सवाला दिनांक 14 फेब्रुवारी पासून सुरुवात होत असून रसिक प्रेक्षकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन महाविद्यालयाच्या वतीनं करण्यात आलंय. विशेष म्हणजे या स्पर्धेसाठी जे माहितीपटन लघुपट स्पर्धा आहे, या स्पर्धेसाठी देशभरातून जवळपास 70हून अधिक माहितीपटांनी लघुपट आलेले आहेत. मी अहमदनगरच्या प्रेक्षकांना आवाहन करतो की त्यांनी 14, 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहामध्ये हा चित्रपट महोत्सव आयोजित केलेला आहे. या तिन्ही दिवस त्यांनी विविध वेगवेगळ्या पद्धतीच्या चांगल्या चित्रपटाचा आनंद घ्यावा आणि चित्रपट पाहण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून घ्यावी. आम्ही सर्वांना आवाहन करतो की त्यांनी माहितीपट, लघुपट आणि चित्रपट या सर्वांचा त्यांनी इथल्या अहमदनगर वासियांनी आनंद घ्यावा. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. 19वी राज्यस्तरीय कुमार केसरी महिला कुस्ती स्पर्धा नगरच्या वाडिया पार्क इथं 18 आणि 19 फेब्रुवारी रोजी खेळवली जाणार आहे. याची माहिती देण्यासाठी अंजली देवकर आणि सुवर्णा कोतकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. कुस्तीगीर परिषद आणि अहमदनगर जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने तसेच राणी लक्ष्मीबाई कला क्रीडा सांस्कृतिक बहुउद्देशीय प्रतिष्ठान व अहमदनगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 17, 18, 19 फेब्रुवारी दरम्यान वाडिया पार्क येथे आपण राज्यस्तरीय महिलांच्या 17वी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा घेत आहोत आणि ह्या स्पर्धेचं स्वागत अध्यक्षपद सुवर्णताई कोतकर यांनी स्वीकारलेलं आहे. 18 तारखेला ह्या ज्या स्पर्धा आहेत त्या 17 तारखेला मुलींचं रिपोर्टिंग होणार आहे. 18ला स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी क्रीडा मंत्री विनोदजी तावडे तसेच गृहराज्यमंत्री राम शिंदे हे सुद्धा येणार आहेत. अनेक आमदार आहेत, खासदार आहेत, दिलीपजी गांधी सुद्धा या प्रसंगी उपस्थित राहणारे, अरुण काका जगताप आहेत. तसंच 19 तारखेला समारोप होणार आहे आणि बक्षीस समारंभ होणार आहे. त्यासाठी पंकजताई मुंडे आणि संग्राम भैया जगताप यांच्या हस्ते आपण बक्षीस समारंभ करणार आहोत. आणि हे जे काही मंत्री आहेत त्यांना आणण्याची जबाबदारी कर्डिले साहेबांनी स्वीकारली आहे. आणि शिवाय अहमदनगर महानगरपालिकेचा आम्हाला भरपूर पाठिंबा मिळालेला आहे स्पर्धेसाठी. तसेच आमदार शिवाजीराव कर्डिले, अरुण काका जगताप आणि संग्राम भैया यांचं नेहमीच आम्हाला या स्पर्धेसाठी मार्गदर्शन लाभतं आणि ही जी स्पर्धा आहे ती नक्कीच यशस्वी होईल असं मी आश्वासन देते आहे. ह्या स्पर्धेसाठी जवळपास 44 संघ सहभागी होणार आहे. 44 संघातनं 400 महिला खेळाडू, कुस्ती खेळाडू या स्पर्धेसाठी आपल्या नगर शहरामध्ये येणार आहेत आणि आपले जे नगरमधले गावागावातली लोक जी आहेत ज्यांना आवड आहे कुस्तीची त्यांनी नक्कीच ह्या स्पर्धा बघण्यासाठी वाड्या पार्क येथे 17, 18 आणि 19 फेब्रुवारी दरम्यान यावे. श्रीगोंद्यामध्ये भेसळीच्या संशयावरून 2 टँकर पकडण्यात आले. या टँकरमधील रॉकेल तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलाय. तहसीलदारांनी ही कारवाई केल्यानं याबाबत गावात उलटसुलट चर्चा सुरू आहे. आज दिनांक 7/2/2015 रोजी पोलीस निरीक्षक श्रीगोंदा यांनी तहसीलदार श्रीगोंदा यांना लेखी कळवले की टँकर क्रमांक MH14CX 7200 व MH16B 5607 या 2 टँकर भेसळयुक्त राखले असे त्यांना बातमी लागली आणि त्यांनी ते टँकर अडवले व आम्हाला लेखी कळवल्यावरून आणि दोन्ही टँकरचे डिझेल टाक्यामध्ये नमुने घेण्याविषयी विनंती केल्याने आज 5 वाजता
दोन्ही टँकरचे प्रत्येकी 4 कप्प्यातले सॅम्पल व डिझेल टँकमधले सॅम्पल घेतलेले असून पंचासमक्ष सील केले आणि ते आता तपासणीकामी प्रयोगशाळेला आम्ही पाठवतो. पोलिसांनी 2 टँकर तपासणीसाठी इथं तहसील ऑफिसच्या ग्राउंडमध्ये घेतलेले आहेत. त्यापैकी माझा MH14 CX 7200 टँकर असून टँकरच्या 4 कप्प्याचे व डिझेल टाकीचा सॅम्पल पोलिसांनी घेतलेला आहे. तसाच माझ्यासोबत शिरूरचा DG मुत्ता म्हणून त्याच्याबरोबर आलेला संतोष गोकुळचंद मुत्ता ह्याचा टँकर असून सदर टँकरचे 4 कप्प्याचे सॅम्पल घेतलेले आहेत, परंतु डिझेल टँकरचा त्यांनी डिझेल टाकीचा अजून सॅम्पल दिलेला नाही. सदर डीलरकडे स्टोरेज परवाना नाही आहे. एक्सप्लोजिव्हचा 18 नंबर परवाना त्यांनी 16 नंबर दाखवून शासनाची फसवणूक केलेली आहे. श्री क्षेत्र मढी इथं यात्रोत्सवाची तयारी सुरू झाली असून प्रशासनानं यासाठी एक बैठक घेतली, पण या बैठकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरवल्यानं भाविक आणि मढी ग्रामस्थ मात्र नाराज झाले. श्री क्षेत्र मढी देवस्थान यात्रेच्या नियोजनासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला अधिकाऱ्यांनीच दांडी मारली. शनिवारची बैठक केवळ दुय्यम फळीतल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. तहसीलदार सुभाष भाटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. नियोजनाबाबत दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मढी ग्रामस्थांनी निषेध केलाय. भटक्यांची पंढरी असणाऱ्या मढी इथं संत कानिफनाथांच्या यात्रेला होळीपासून प्रारंभ होतो. 17 दिवस चालणाऱ्या यात्रेची सांगता गुढीपाडव्याला होते. यात्रा कालावधीत राज्यातून हजारो भाविक मढीमध्ये दाखल होतात. कानिफनाथांच्या संजीवन समाधीचं हे भाविक दर्शन घेतात. 12 बलुतेदार आणि भटक्या समाजाची जात पंचायत इथं होत असते. मढी यात्रा प्रांताधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पार पडते. यावर्षी प्रथमच देवस्थान विश्वस्त मंडळाशिवाय प्रशासकांच्या उपस्थितीत या यात्रेचं नियोजन करण्यात आलंय. प्रांताधिकारी ज्योती कावरे यांच्या अध्यक्षतेखाली मढी इथं शनिवारी सकाळी 10 वाजता यात्रा नियोजनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र प्रांताधिकारी कावरे या बैठकीला आल्याच नाहीत. तहसीलदार सुभाष भाटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. देवस्थानचे प्रशासक SS वट्टमवार, सरपंच भीमराव मरकड, उपसरपंच रवींद्र मरकड, आसाराम ससे, भगवान मरकड, सुधीर मरकड, डॉक्टर रमाकांत मरकड, आरोग्य अधिकारी डॉक्टर संदीप घुगरे, आगार व्यवस्थापक दिलीप पठाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जाधव, मधुकर साळवे उपस्थित होते. गटविकास अधिकारी, उपविभागीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता, पंचायत समिती बांधकाम विभाग, मुख्याधिकारी नगर परिसर, वीज वितरण कंपनीचे प्रमुख अधिकारी मात्र यावेळी गैरहजर होते. त्यांनी आपल्या कार्यालयातील दुय्यम दर्जाचे अधिकारी या बैठकीला पाठवले होते. या यात्रेत दारू विक्री करणारे आणि दारू पिणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे. एकेरी वाहतूक, गॅस सिलेंडर वापरण्यावर बंदी, भारनियमन रद्द करणं, स्वतंत्र रोहित्र बसवून वीज पुरवठा करणं, टँकरनं पाणी पुरवठा आदी सुविधा भाविकांना देण्यात येणार आहेत. देवस्थानचे कार्यकारी अधिकारी अशोक पवार यांनी सर्वांचं स्वागत केलं, तर मधुकर साळवे यांनी आभार मानले. देवस्थानच्या यात्रेच्या निमित्ताने यात्रा कमिटीची बैठक झाली, तर त्या बैठकीमध्ये माननीय तहसीलदारांनी काही मुद्द्यावर चर्चा केली. त्याबाबत सगळं नियोजन व्यवस्थित करण्यात आलेलं आहे. संस्थांच्या प्रशासनातर्फे सुद्धा जिथं जिथं कमीपणा आहे तिथं सुद्धा सुविधा उपलब्ध करून देण्याचं सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे यात्रा व्यवस्थित पार पाडण्याच्या दृष्टीनं ग्रामस्थांनी सर्व डिपार्टमेंटने मढी देवस्थान तालुका पाथर्डी या यात्रेसाठी 1 महिन्याचा कालावधी आहे. 19 तारखेपासून त्याची यात्रेला सुरुवात होईल. त्याच अनुषंगाने सर्व अधिकारी, शासकीय अधिकारी, ग्रामस्थ व ट्रस्ट यांची आज बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये संपूर्ण काय काय नियोजन करायचं आहे याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. तसेच ग्रामस्थांनी जे सूचना मांडल्या त्यावर सुद्धा नियोजन करून याची पूर्तता करावी असे आम्ही अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत. त्यानंतर त्याचं आढावा पुन्हा घेण्यात येईल आणि यात्रोत्सव जो आहे शांततेत पार पाडणे याबाबत आम्ही विशेष अशी. रिलायन्स कंपनीनं खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या निधीत गैरव्यवहार झाल्याची तक्रार मनसे नगरसेवकांनी केली. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त विजय कुलकर्णी यांनी दिले. रिलायन्स प्रकरणातील गैरव्यवहार चव्हाट्यावर आल्यानं महानगरपालिकेतील अनेक संबंधित अधिकाऱ्यांचे धाबे जाणार आहेत. नगरसेवकासह कामांची पाहणी केल्यानंतर आयुक्त विजय कुलकर्णी यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. उपायुक्त भालचंद्र बेहरे या प्रकरणाची चौकशी करून महासभेसमोर अहवाल सादर करणार आहेत. महानगरपालिकेचे आयुक्त विजय कुलकर्णी हे सोमवारपासून दीर्घ रजेवर जात आहेत. त्यामुळे या प्रकरणी महासभेत होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांना इतरांनाच तोंड द्यावं लागणार आहे. रिलायन्स जिओ इन्फोकॉम या कंपनीमार्फत शहरातल्या 39 महामार्गांवर
शहरातल्या 39 मार्गांवर केबल टाकण्याचं काम सुरू आहे. त्यात अनेक रस्त्यांचं खोदकाम करण्यात आलंय. त्याची नुकसान भरपाई रिलायन्सनं महानगरपालिकेला द्यावी असे आदेश देण्यात आले होते. त्या बदल्यात 5 कोटी 11 लाख रुपये रिलायन्सनं भरले आहेत. प्रशासनानं या पैशातून विविध रस्त्यांची कामं हाती घेतली, परंतु त्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार असल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या. महापालिका आयुक्त कुलकर्णी यांनी 3 दिवसांपूर्वी मनसे नगरसेवकांसह या कामांची पाहणी केली. अनेक कामं झालीच नसल्याचं मान्य करत त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेत. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. चित्रकार प्रमोद कांबळे तसेच त्यांचे चिरंजीव शुभंकर कांबळे आणि त्यांच्या स्नुषा मोना कांबळे यांनी अमिताभ बच्चन यांची चित्र काढली आहेत. अमिताभ बच्चन यांनी ही चित्र पाहून कांबळे कुटुंबियांच्या कलाकृतीचं तोंड भरून कौतुक केलंय. नुकतेच शुभंकर कांबळे आणि मोना कांबळे यांनी अमिताभ बच्चन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या चित्रांवर आपली सही देखील केली. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे, शुभंकर आणि मोना कांबळे यांनी तयार केलेल्या पेंटिंग्सचं अमिताभ बच्चन यांनी कौतुक केलंय. कांबळे कुटुंबियांनी बच्चन यांचं पेंटिंग रेखाटलं होतं. शमिताभ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईतल्या गोरेगाव येथील फिल्म सिटीत आयोजित कार्यक्रमात हा योग जुळून आला. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन, अभिनेता कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसन आणि अभिनेता रजनीकांत यांचा जावई धनुष आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शिल्पकार शुभंकर आणि मोना कांबळे हे दाम्पत्य उपस्थित होतं. आठवडाभरापूर्वी प्रमोद कांबळे यांनी शमिताभ चित्रपटातील अमिताभ लाईव्ह पेंटिंग प्रकारातील ॲक्रेलिक रंगातील चित्र कॅनव्हासवर साकारलं आहे. शुभंकर आणि मोना कांबळे यांनी देखील अशीच चित्रे तयार केली आहेत. अमिताभ यांच्या गाजलेल्या विविध चित्रपटातील भावमुद्रा चित्रमालिकेच्या द्वारे मिक्स मीडिया रूपात त्यांनी साकारल्या आहेत. भूतकाळातील अजरामर भूमिकांचं अवलोकन करणाऱ्या अमिताभ यांची भावमुद्राही शुभंकरनं रेखाटली आहे. प्रमुख कार्यक्रम संपल्यानंतर शुभंकर आणि मोना कांबळे यांनी अमिताभ यांची भेट घेऊन ही चित्र त्यांना दाखवली. दोन्ही चित्र पाहून अमिताभ बच्चन अवाक झाले. चित्र साकारणाऱ्यांचं त्यांनी तोंड भरून कौतुक केलं. पेंटिंग्सवर आनंदानं त्यांनी स्वाक्षरी केली. कांबळे कुटुंबियांच्या भावी वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतर आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा जीवन न्यूज. फक्त सावडीकरांसाठीच खास LIC आहे ना. आता कशाला कुठे जायचं, आणि तेही तुमच्या अगदी जवळ. कुठे? अहो, सावेळीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये LIC ऑफ इंडियाचे अधिकृत हप्ता भरणा केंद्र तसेच विमाविषयक सर्व माहिती आणि सुविधा येथेच उपलब्ध आहेत. आता वाचेल आपला वेळ आणि आपल्या पैशांचीही बचत होईल. आम्ही उपलब्ध आहोत आपल्या सेवेत सकाळी 9:15 ते रात्री 9 वाजेपर्यंत. सावेडीकरांनो, आता LIC ऑफिसमध्ये जाऊन रांगेत थांबून वाट पाहण्यापेक्षा या ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये. कोठे? अहो, ऋषिका एंटरप्राइजेस, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, अहमदनगर. या आणि LIC संदर्भात सर्व सेवांचा अवश्य लाभ घ्या. संपर्क करा तुषार देशमुख. मोबाईल क्रमांक 94 22 72 77 09. चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केंद्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती, आता आपल्या अहमदनगर शहरवासियांच्या सेवेत. ग्राहकांसाठी खास दिवाळी खरेदी उत्सव. आपले मनपसंत दागिने खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये जिंका 1 लाखाचं सोनं, 2 व्हीलर किंवा LCD TV यासोबत इतरही अनेक बक्षिसं. त्वरा करा, ही संधी 5 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंतच. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम टेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये.
त्यात वामन हरी पेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरी पेठे ज्वेलर्स. आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. समृद्धी फॅमिली शॉपिंग. समृद्धीची आपल्या शहरात यशस्वी घोडदौड. इंडियाज नंबर 1 ब्रँड इन अनब्रेकेबल प्लास्टिक प्रोडक्ट. प्लास्टिक गमेल्यांची अप्रतिम रेंज. दुधाचे कॅन, टब, क्रेट, टेबल, खुर्च्या, स्टूल, रॅक आणि स्टँड उपलब्ध. बकेट, घागर, जग, सुपली, डस्टबिन, मग, घमेला, ड्रम, स्टूल, कॅन, क्रेट आणि यासोबत 200 पेक्षा जास्त उत्पादनं. स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचीही रेंज. एकदा अवश्य भेट द्या आमच्या समृद्धी शॉपीला. समृद्धी फॅमिली शॉपी, टेलिफोन MG रोड, अहमदनगर. सोबत रिच अँड ब्युटिफुल संस्कृतीचे प्रोडक्ट. समृद्धी फॅमिली शॉपी, हर पल आपके साथ. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन. पुरुषांसाठी परिपूर्ण शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी शर्ट, जीन्स, सूटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार. तसेच सुगंधी अत्तर आणि ऍक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. युनिनॉर सबसे सस्ता. युनिनॉर केअर मध्ये उपलब्ध आहे एक्स्ट्रा टॉक टाइम. प्रत्येक रिचार्जवर सर्व कॉल्स 25 पैसे पर मिनिट आणि आपल्याला हवे असलेले गोल्डन नंबर्सही येथे उपलब्ध आहेत. आपलं सिम कार्ड हरवल्यास तोच नंबर आपल्याला पुन्हा मिळेल. नवीन सिम कार्ड्स उपलब्ध. युनिनॉर सर्व्हिस गॅलरीमध्ये सर्व सेवा मोफत उपलब्ध आहेत. येथे उपलब्ध आहेत कंपनीचे काही खास रिचार्जेस. युनिनॉर सबसे सस्ता, सबसे अच्छा. युनिनॉर टू युनिनॉर कॉलिंग फ्री. तर मग या आणि घेऊन जा आपलं आवडतं युनिनॉर. आमचा पत्ता युनिनॉर केअर, ऋषिका एंटरप्राइजेस, शॉप नंबर 2, जुई अपार्टमेंट, प्रोफेसर कॉलनी, सावेडी, अहमदनगर. सबसे सस्ता, सबसे अच्छा युनिनॉर. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्जतमध्ये श्री क्षेत्र गोदड महाराजांचा पुण्यतिथी उत्सव काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाला. या सोहळ्याला नामदार राम शिंदे यांची आवर्जून उपस्थिती होती. कर्जतचे ग्रामदैवत असलेल्या संत गोदड महाराजांच्या
177व्या समाधी सोहळ्यानिमित्त कर्जतमध्ये मोठ्या भक्तिभावानं अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानं झाली. राज्याचे गृहराज्यमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांची उपस्थिती सर्वांसाठी सुखद अनुभव होता. गोधड महाराजांच्या समाधी सोहळ्यानिमित्त कर्जतमधल्या बाजारतळावर अखंड हरिनाम सप्ताह पार पडला. या सप्ताहात विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम इथं घेण्यात आले. समाधी दिनाच्या दिवशी सप्ताहाची सांगता हरिभक्तपरायण पुंडलिक महाराज जंगले शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानं झाली. त्या खोड्याला काहीतरी सीमा असते, मग त्या गोकुळातल्या महिला कंटाळल्या की म्हणजे आता असं हे जमणार नाही, मग त्यांनी काढला मोर्चा. कोणाचा मोर्चा निघाला? महिलांचा. आणि कधी निघाला? हे 5000 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट आहे महाराज. महिलांचा मोर्चा निघाला. आता लोकांनी महिला सबलीकरण, महिला सबलीकरण, महिला पुढे घ्या, महिला पुढे घ्या. अरे महिला पुढे तरी कुठे घेतो? महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री नामदार राम शिंदे यांनी देखील या काल्याच्या कीर्तनाचं भक्तिभावानं श्रवण केलं. जंगले शास्त्री महाराज यांनी श्रीकृष्णाच्या लीलांचं वर्णन करत उद्बोधक कीर्तन केलं. आपल्या कीर्तनाद्वारे त्यांनी महिला सक्षमीकरण कार्यक्रमाचं प्रबोधन केलं. प्राध्यापक राम शिंदे यांचा सत्कार जंगले शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या भाषणात नामदार राम शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. परमपूज्य श्री संत गोधड महाराज त्या समाधीच्या निमित्तानं काल्याचं कीर्तन हरिभक्तपरायण पांडुरंग शास्त्री जंगले महाराज की पालकमंत्री झाल्याच्या नंतर पहिली जिल्हा नियोजनची बैठक झाली आणि जिल्हाधिकाऱ्याला सूचना दिल्या की गोधड महाराज तीर्थस्थळ याचा प्रस्ताव त्या बैठकीमध्ये उद्याच्या घालून आणा तरच उद्याची बैठक मंजूर होईल. आणि म्हणून पहिल्यांदा तीर्थक्षेत्र दर्जा आपण केवळ दिला आणि त्यामध्ये 2015-16 मध्ये त्याच्यात भरून तरतूद केली. परंतु त्यासाठी गावकरी असतील, पंच कमिटी असतील, यात्रा कमिटी असतील, मानकरी असतील, ग्रामपंचायत असेल, या सर्वांनी एकत्रित बसून अतिशय चांगलं जे काही स्ट्रक्चर आपल्याला उभा करायचं त्याचा व्यवस्थितपणे आराखडा तयार करा, अंदाजपत्रक तयार करायला सांगा. जिल्हा सरचिटणीस नामदेव राऊत, तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जिल्हा चिटणीस प्रमोद ढोकरीकर, सुरेश खिस्ती, दत्ताजी शिंदे, बापूसाहेब नेटके, नानासाहेब निकत, ज्ञानेश्वर लष्कर, शहराध्यक्ष विनोद दळवी, सुनील शेलार, अनिल गदादे, वैभव शहा, काकासाहेब धांडे, बिभीषण खोसे, माजी जिल्हा परिषद सदस्य अंबादास पिसाळ, दादा सोनमाळी, भीमराव नलवडे, रामदास हजारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी आणि गोधड महाराजांच्या समाधी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. फुलांचा वर्षाव करून भाविकांनी या सोहळ्याची सांगता केली. त्यानंतर जंगले शास्त्री महाराज यांनी काल्याची दहीहंडी फोडली. महाराजांच्या आरतीनंतर उपस्थितांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं. सायंकाळपर्यंत या लापशीच्या महाप्रसादाचं वाटप सुरू होतं. प्रतिनिधी आशिष बोरा, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, कर्जत. लांडे खून प्रकरणात फितूर झालेल्या साक्षीदाराला 26 लाख रुपयांचा भुर्दंड बसणार आहे. नाशिकच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. त्यात हा साक्षीदार फितूर झाल्यानं त्याच्या संरक्षणासाठी झालेला खर्च पोलीस त्याच्याकडून वसूल करणार आहेत. शेवगाव इथल्या अशोक लांडे खून प्रकरणातील प्रमुख साक्षीदार नंदू सुरसे हा नाशिक येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी दरम्यान फितूर झाला. त्यामुळे त्याच्या सुरक्षेसाठी झालेला 27 लाख रुपयांचा खर्च वसूल करण्याबाबत पोलीस अधीक्षक लक्ष्मी गौतम यांनी सुरसे याला नोटीस बजावली. नाशिक जिल्हा न्यायालयात सध्या अशोक लांडे खून खटल्याची सुनावणी सुरू आहे. दिनांक 19 मे 2008 रोजी लांडे याचा खून झाला होता. दिनांक 19 सप्टेंबर 2011 रोजी या खुनातील प्रमुख आरोपी भानुदास कोतकर यांना अटक झाली होती. या घटनेचा प्रमुख साक्षीदार नंदू सुरसे याच्या जीवाला भीती असल्यानं त्याला शासकीय खर्चानं संरक्षण देण्यात आलं होतं. तब्बल 35 ते 36 महिने त्याला पोलिसांनी संरक्षण दिलं होतं. मात्र 18 डिसेंबर 2014 रोजी नाशिक जिल्हा न्यायालयात सुरसे फितूर झाला. दिनांक 19 मे रोजी मंगळसूत्र चोराला जमाव मारहाण करत होता अशी साक्ष देऊन सुरसे यानं आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला. याआधी लांडे यांना कोतकर यांनी मारहाण केल्याची साक्ष सुरसे यांनी दिली होती. साक्षीदार फितूर झाल्यानं पोलीस प्रशासनानं सुरसे याला नोटीस बजावली असून
झालेल्या संरक्षणाचा 27 लाख रुपयांचा खर्च वसूल का करण्यात येऊ नये अशी नोटीस बजावण्यात आली आहे. खोटी साक्ष देऊन सोरसे यानं पोलीस आणि प्रशासन तसंच न्यायालयाचीही फसवणूक केल्यामुळं त्याच्यावर आणखी काय कारवाई होते याकडे लक्ष लागलंय. अन्य साक्षीदारही फितूर झाले असून त्यांच्यावरही पोलीस कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. बीडमधल्या अनेक गावात आतापासूनच भीषण पाणी टंचाईला सुरुवात झाली. असोला गावात तर गावकऱ्यांना तहान भागवण्यासाठी लांबवर पायपीट करावी लागते. या गावात तात्काळ टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. बीड जिल्ह्यातील धारूर पासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेलं असोला हे गाव. या गावातील पाण्याचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. 4 ते 4.5 हजार लोकवस्तीचं हे गाव आहे. यात बहुतांश लोक शेती व मोलमजुरीवर आपला उदरनिर्वाह करतायत. या गावात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर झालाय. पाण्यासाठी नागरिकांना आपला जीव धोक्यात टाकावा लागतोय. गेल्या काही महिन्यांपूर्वी तुळशीराम जाधव व रघुनाथ पवार हे पाणी भरण्यासाठी गेले असता पाय घसरून त्यांचा तोल गेला. त्यामुळं हे दोघेही विहिरीत पडले. या दुर्दैवी घटनेमध्ये तुळशीराम जाधव यांना आपला हात व पाय गमावा लागला, तर रघुनाथ पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विहिरीत पडत दोघेही सोल ते खाली गागर घेताच खाली पडे की दुसरे बी आम्ही दोघे पड्यामुळे ते काय झालं, पुन्हा 5 वाजता दवाखान्यात गेलो. 5 वाजता ते आमचं मेवना मरूनच गेला. तुमचं पाय काय पाय मोडा, हात मोडा, विहिरीत पाणी काढतात. कुठली काही मदत वगैरे आली का? काय नाही. पाण्यासाठी जीव जाण्याच्या घटना या अगोदरही या गावात घडल्यात. युती शासनाच्या काळात आसरडोह 20 खेडी योजनेअंतर्गत असोला या गावात पाण्याची टाकी बांधण्यात आली. पाईपलाईन देखील करण्यात आली. मात्र उद्घाटना अगोदरच 20 खेडी पाणी पुरवठा ही योजना बारगळली. नागरिकांनी पाण्यासाठी अनेक निवेदनं दिली व अनेक आंदोलनही केली. कित्येक सरकार आली, कित्येक गेले, कित्येक जिल्हा परिषद सदस्य आले आणि गेले. कित्येक निवडणुकीच्या काळात पाणी प्रश्नावर अनेक आश्वासनं देऊन गेले. मात्र असोलाकरांच्या नशिबी पाण्यासाठीची भटकंती अजूनही कायम आहे. याकडे बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजाताई मुंडे लक्ष देतील काय असा प्रश्न पडतोय. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनी दाद मागायची तरी कोणाकडे हा प्रश्न निर्माण झालाय. मी खाली उतरताना आमचा पाय मोडन, हात मोडन, आम्हाला भीती वाटते. आम्ही खाली उतरलं तरी आमच्याकडे कुणी लक्ष देत नाही, काय नाही. आणि 2-3 बाय आम्ही उतरलं तरी आम्हाला वरी बी येता ना, खाली बी जाता ना. आम्ही तिथंच बसलो फेरीत. काय मी झालं तर आमचा पाय मोडा. हा हो ना. संजय सानपसह कॅमेरामन राजू मोरे, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, बीड. जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम खात्यानं मडी इथं निकृष्ट विकास कामं करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची अनामत रक्कम जप्त केली. सर्वसाधारण सभेत या भागातल्या सदस्यांनी हा विषय लावून धरला होता. श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट इथं तीर्थक्षेत्र विकास निधीतून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांसह इतर कामांसंदर्भात सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराची अमानत रक्कम जप्त करण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने केली आहे. या अनामत रकमेतून दुरुस्ती करण्यात येत आहे. परंतु ठेकेदाराचा शोध लागत नसल्यानं जिल्हा परिषदेनं केलेला पत्रव्यवहार पुन्हा जिल्हा परिषदेकडेच परत आलाय. पाथर्डी तालुक्यातल्या मढी इथं श्री क्षेत्र कानिफनाथ देवस्थान इथं ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधीमधून स्वच्छतागृहांसह इतर कामं करण्यात आली. त्यासाठी 36 लाख रुपये खर्च करण्यात आले. हे काम दर्जेदार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेकडे याबाबत तक्रारी आल्यानंतर त्याची दखल घेऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्याचे आदेश दिलेत. जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब भोसले यांनी ही कारवाई केली आहे. संबंधित ठेकेदारांना स्वच्छतागृहासह विहिरीचंही काम केलंय. मात्र हे काम निकृष्ट आहे. या संदर्भात अनामत रक्कम जप्त केली असली तरी संबंधित ठेकेदाराबरोबरच जबाबदार तत्कालीन अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची गरज आहे, अशी मागणी योगिता राजाळे यांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. जिल्हा रुग्णालयात सेवक पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रगती पॅनलनं बाजी मारली. विरोधी पॅनलच्या फक्त 2 महिला संचालक या निवडणुकीत विजयी झाल्या. जिल्हा सरकारी रुग्णालय सेवकांची सहकारी पतसंस्था निवडणुकीत एकूण 15 उमेदवार निवडून द्यायचे होते. त्यामध्ये प्रगती पॅनलचे 13 उमेदवार निवडून आले आहेत. विरोधी सहकार पॅनलचे फक्त 2च जण निवडून आलेत. प्रगती पॅनलचे इंदिरा डग्लस आणि सोनाली गोरडे हे उमेदवार पराभूत झाले, तर सहकार पॅनलचे फक्त रमेश तनपुरे आणि अरुणा गायमुखे हे 2च उमेदवार विजयी झाले. प्रगती पॅनलचं नेतृत्व दत्ता धाडगे, A.T. गोरडे आणि मधु पवार यांनी केला. सहकार पॅनलचं नेतृत्व रमेश तनपुरे आणि बाळू क्षीरसागर यांनी केलं.
159 मतदारांपैकी 139 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून PB सिनारे यांनी काम पाहिलं. त्यांना बाबासाहेब रासने, विशाल अळकुटे, किशोर आव्हाड आणि योगेश पुरकर यांनी सहकार्य केलं. रविवार दिनांक 8 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वेळेत ही मतदानाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रगती पॅनलच्या समर्थकांनी सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष केला. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर. यानंतर आपण घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. आपण पाहत रहा जीवन न्यूज. फक्त सावेडीकरांसाठीच खास LIC आहे ना. आता कशाला कुठे जायचं, आणि तेही तुमच्या अगदी जवळ. कुठे? अहो, सावेडीतील प्रोफेसर कॉलनी चौकातील ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये LIC ऑफ इंडियाचे अधिकृत हप्ता भरणा केंद्र तसेच विमाविषयक सर्व माहिती आणि सुविधा येथेच उपलब्ध आहेत. आता वाचेल आपला वेळ आणि आपल्या पैशांचीही बचत होईल. आम्ही उपलब्ध आहोत आपल्या सेवेत सकाळी 9:15 ते रात्री 9 वाजेपर्यंत. सावेडीकरांनो, आता LIC ऑफिसमध्ये जाऊन रांगेत थांबून वाट पाहण्यापेक्षा या ऋषिका एंटरप्राइजेसमध्ये. कोठे? अहो, ऋषिका एंटरप्राइजेस, प्रोफेसर कॉलनी चौक, सावेडी, अहमदनगर. या आणि LIC संदर्भात सर्व सेवांचा अवश्य लाभ घ्या. संपर्क करा तुषार देशमुख. मोबाईल क्रमांक 94 22 72 77 09. सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते केन्द्रयुगं स्मरामि. 100 वर्ष शुद्धतेची, नाती युगायुगांची. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती. वामन हरी पेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती, आता आपल्या अहमदनगर शहरवासियांच्या सेवेत. ग्राहकांसाठी खास दिवाळी खरेदी उत्सव. आपले मनपसंत दागिने खरेदी करा आणि लकी ड्रॉ मध्ये जिंका 1 लाखाचं सोनं, 2 व्हीलर किंवा LCD TV यासोबत इतरही अनेक बक्षिसं. त्वरा करा, ही संधी 5 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर पर्यंतच. वामन हरिपेठे ज्वेलर्स, शुद्ध विश्वास 1909 पासून. वामन हरिपेठे ज्वेलर्स, साईराम टेलिकुंट, MG रोड, अहमदनगर. साजरा करीत आहोत शताब्दी महोत्सव. या निमित्त आम्ही आणली आहे शताब्दी महोत्सव योजना. गोल्डन मोमेंट्स. 11 महिने, 22 महिने, 18 किंवा 24 महिने सलग पैसे भरा. 1000, 1500 किंवा 2000 रुपये. त्यात वामन हरिपेठे ज्वेलर्स टाकेल आणखी एका हप्त्याची भर. योजना संपताना आपण खरेदी करू शकता शुद्ध सोने किंवा दागिने. नियम व अटी लागू. अधिक माहितीसाठी आमच्या MG रोडवरील शोरूमला भेट द्या. ऑनलाईन खरेदीसाठी लॉग इन करा www.whpjewelers.com. वामन हरिपेठे ज्वेलर्स, आम्ही होऊ आपल्या सोनेरी क्षणांचे सोबती. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. बंपर बक्षीस 2 व्यक्तींकरिता युरोप टूर किंवा 10 तोळे सोनं. दुसरे बक्षीस बँकॉक, थायलंड, पटाया टूर किंवा 20 ग्रॅम सोनं किंवा 1 व्यक्तीकरिता उमरा टूर. तिसरे बक्षीस 2 व्यक्तींसाठी जम्मू काश्मीर टूर किंवा 10 ग्रॅम सोनं आणि याच बरोबर अनेक आकर्षक बक्षिसे. ऑफर कमीत कमी 1000 रुपयांच्या पुढील खरेदी करिता वातानुकूलित वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन, मेन्स वेअर, लेडीज वेअर, किड्स वेअर. फर्स्ट इम्प्रेशन एक विश्वासाचे परिपूर्ण दालन. पुरुषांसाठी परिपूर्ण शेरवानी, इंडो वेस्टर्न, सूट, डिझायनर कुर्ता, शर्ट, ट्राउझर, टी-शर्ट, जीन्स, सुटिंग, शर्टिंग. बनारसी शालू, दुल्हन साडी, लाचा, घागरा, कॅटलॉग साडी, प्रिंटेड साडी, वर्क साडी, ट्रॅडिशनल डिझायनर साडी, जयपूर हँडवर्क साडी, कलकत्ता हँडवर्क साडी व डिझायनर साडी आणि सुरतच्या ब्रँडेड साड्या. लेडीज ड्रेस मटेरियल,
सुरत, कलकत्ता, जयपूर, दिल्ली, अहमदाबाद येथील कॉटन, जॉर्जेट, सिफॉन, कॉटन सिल्क, चंदेरी सिल्क, इटालियन सिल्क, नेट, मटेरियल वर्क, साधे ड्रेसेस, तरुण मुलींसाठी वेस्टर्न ड्रेसेस, लहान मुला मुलींसाठी फॅशनेबल नवीन डिझाईनचे रेडीमेड ड्रेसेसचे विविध प्रकार, तसेच सुगंधी अत्तर आणि ऍक्सेसरीज फक्त फर्स्ट इम्प्रेशन मध्ये. संपूर्ण कुटुंबासाठीचे परिपूर्ण वस्त्रदालन. फर्स्ट इम्प्रेशन. वस्त्र खरेदी फर्स्ट इम्प्रेशनची. सफर करा युरोपची. फर्स्ट इम्प्रेशन. तांबोळी टॉवर, नालबंद खुंट, करसेटजी रोड, अहमदनगर. फर्स्ट इम्प्रेशन. यूनिनॉर सबसे सस्ता. यूनिनॉर केअर मध्ये उपलब्ध आहे एक्स्ट्रा टॉक टाइम. प्रत्येक रिचार्जवर सर्व कॉल्स 25 पैसे पर मिनिट आणि आपल्याला हवे असलेले गोल्डन नंबर्सही येथे उपलब्ध आहेत. आपलं सिम कार्ड हरवल्यास तोच नंबर आपल्याला पुन्हा मिळेल. नवीन सिम कार्ड्स उपलब्ध युनिनॉर सर्व्हिस गॅलरीमध्ये. सर्व सेवा मोफत उपलब्ध आहेत. येथे उपलब्ध आहेत कंपनीचे काही खास रिचार्जेस. यूनिनॉर सबसे सस्ता, सबसे अच्छा. यूनिनॉर टू यूनिनॉर कॉलिंग फ्री. तर मग या आणि घेऊन जा आपलं आवडतं यूनिनॉर. आमचा पत्ता यूनिनॉर केअर, ऋषिका एंटरप्राइजेस, शॉप नंबर 2, जुई अपार्टमेंट, प्रोफेसर कॉलोनी, सावेडी, अहमदनगर. सबसे सस्ता, सबसे अच्छा यूनिनॉर. विश्रांतीनंतर जीवन न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेवासा शहराचं ग्रामदैवत मोहनीराजांची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली. 5 दिवसांपूर्वी पाकशाळेत नेण्यात आलेली मंदिरातील भगवान विष्णूंची मूर्ती सायंकाळी वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीत मोहनीराजांचा जयघोष करत मंदिरात आणण्यात आली. दहीहंडी फोडून विविध ठिकाणी काल्याचं वाटप करण्यात आलं. सकाळी वडार समाजाच्या वतीनं आणलेल्या गंगाजलानं मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. या यात्रेनिमित्त 15 दिवसांपासून विविध कार्यक्रमांचं आयोजन या मंदिर परिसरात करण्यात आलं होतं. पौर्णिमेच्या दिवशी मंदिरातील मोहनीराजांची पंचधातूची मूर्ती पाकशाळेत नेण्याची प्रथा आहे. सर्व जाती धर्माच्या नागरिकांना यावेळी दर्शन घेता येतं. या 5 दिवसात सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचं वाटप केलं जातं. प्रसाद घेण्यासाठी शहरातल्या भाविकांची मोठी गर्दी इथं होत असते. प्रवरा संगम इथून गोदावरी तीरावरून आणलेल्या गंगेच्या पाण्यानं मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला. तहसीलदार हेमा बडे, राजेश बडे यांच्या हस्ते मूर्तीचं पूजन करण्यात आलं. सायंकाळी पाकशाळेतून मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. ढोल ताशांच्या गजरात निघालेल्या या पालखीचं विविध ठिकाणी स्वागत झालं. पालखी मार्गावर हजारो भाविकांनी मूर्तीचं दर्शन घेतलं. रेवड्यांची उधळण केली. मोहनीराज महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला. सायंकाळी बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. देशपांडे गल्लीत अनेक ठिकाणी काल्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी पोलिसांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मोहिनी रूपातील विष्णूचं हे एकमेव मंदिर असल्यानं दूरच्या भाविकांनी या यात्रेसाठी हजेरी लावली. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, नेवासा. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. अण्णा हजारे यांनी केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीचं कौतुक. निष्कलंक मुख्यमंत्री असल्याची दिली पावती. शेवगावचे शहीद पोलीस जवान दीपक कोलते यांच्या कुटुंबियांची गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी घेतली भेट. नेवाशात मोहिनी राजाची यात्रा उत्साहात संपन्न. वाजत गाजत मूर्ती पुन्हा पाकशाळेतून मंदिरात दाखल. न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या संज्ञापन विभागातर्फे आंतरराष्ट्रीय शॉर्ट फिल्म फेस्टिवलचं आयोजन. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. शहर आणि जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी आपण पाहत रहा जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन.